1 2 3 अँड फायनली बाळाचं नाव आहे. थांबा थांबा, गडबड कशाला, अगदी सुरुवातीपासून बारशाचा ब्लॉग बघू. छानपैकी बाळाची एंट्री झाली आणि आम्ही घरीच बारसं ठेवलेलं. एंट्री झाल्या पहिल्यांदा फोटोग्राफरनी फोटो सेक्शन करून घेतलं, कारण की बाळ एकदम शांत होतं आणि छान कोऑपरेट करत होतं. काय माहिती नंतर रडेल वगैरे, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ते काम करून घेतलं. सगळी मंडळी जमलेली होती आणि त्याच्यानंतर माझी ओटी भरून घेतली. ह्या आहेत माझ्या नंदूबाई आणि ह्या आहेत आमच्या मामी. तर जमलेल्या सगळ्यांनी एक एक करून माझी ओटी भरून घेतली. बाळासाठी आणलेले छान छान गिफ्ट दिले आणि आता वेळ होती आजीचं गिफ्ट देण्याची. छानपैकी 1.5 तोळ्याची सोन्याची चेन केले बाळासाठी. तसं तर घरातल्या सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली आपल्या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिले. मोठे बाबा, मम्मी, मी, बाळाचे डॅडू आणि बाळाची आजी, असं सगळ्यांनी मिळून. आणि आता वेळ होती बाळाचं नाव ठेवण्याची. बाळाचं नाव कोणालाही माहिती नव्हतं, फक्त बाळाच्या डॅडूंनी आत्तूला सांगितलं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की रियांचं नाव तू ठेवलंयस आणि आता ह्या बाळाचं नाव मी ठेवणार. त्यामुळे ते रिव्हील होईपर्यंत सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. आणि आता ऐका बाळाचा पाळणा. बरेचसेच 2-3 प्रकारचे पाळणे म्हटले, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तोपर्यंत बाळ एकदम शांत आणि काम होतं. म्हणजे पूर्ण फंक्शन मध्येच बाळानं छान कॉपरेट केलं, असं रडारड वगैरे काय केले नाही. त्यामुळे फंक्शन एकदम छान झालं आणि मग राहिलेल्या सगळ्यांचं फोटो सेक्शन झालं. तर आता फायनली बघूया बाळाचं नाव काय आहे. आणि बाळाचं नाव आहे रिद्धेश. यांचा भाऊ रिद्धेश. आणि हे गणपतीचं नाव आहे. आणि हे नावाची चॉईस टोटली बाळाच्या डॅडूंच्या आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.